शोधतोय पण सापडतच नाहीये. बाबा कुठे? ते बाहेर शंभू बाळाला घेऊन गेलेत, खेळवत असतील. बरं, मी बघतो. मी वाटू का वंस? काही नको, मलाच वाटत, मलाच. तुमच्या सगळ्यांचं पोट भरेल. शंभू बाळा, आता आपली छान मैत्री झाली आहे ना? हा, आता आपण रोज नदी काठावर फिरायला जायचं, मौज करायची. हा, त्याला काय, चालेलच. त्याच्या विनूमामाने त्याला भटक्या बनवून ठेवलाच आहे, हो की नाही रे लबाडा? सतत घराबाहेर न्या म्हणतो, सतत घराबाहेर न्या म्हणतो. पण दिगू, तुमच्या मातोश्री कुठे गेल्यात? आज सकाळपासून घरात भोपाळी ऐकू आली नाही. अगो बाई, हे अगदी सुरळीत गप्पा गोष्टी करायला लागलेत. काय सांगत असतील दिगूला? काही आठवलं असेल त्यांना? काय मनोरमा बाई, कुठून येतोय दौरा? आता हे हुकूमच गाजवायला लागणार की काय? मी कुठे जाते, का जाते, उशीर का झाला, असे प्रश्न विचारण्याची घरातल्या कोणाची हिंमत नव्हती. आता हे काय मला ताब्यात ठेवण्याचा विचार करतायत की काय? काय ग, कुठे हरवलीयस? नाही, हवं तर सांगू नकोस. शंभू बाळा, आजीला काही विचारायचं नाही. हा, तसं नाही, कोणीतरी एवढं काळजीनं विचारतंय, बरं वाटतं. मी बाबाजींच्या मठात गेले होते दर्शनाला. मग कुणाला सांगून का नाही गेलीस? इथे विचारलं तर कुणालाच तू कुठे गेलेस हे माहित नव्हतं. अशानं काळजी वाटते ना मग सगळ्यांना. यापुढे सांगून जा. पण कशाला गेली होतीस? अहो, तुमची तब्येत सुधारली म्हणून बाबाजींचे आभार मानायला गेले होते. नको मानायला का? गुरु झिंगरोबा आणि बाबाजींच्या कृपेनं विघ्न दूर झालं ना. बाबाजी, मी पंढरपूरला जायच्या आधी हा फत्र्या नागोजी माळ रानावर झिंगून पडलेला असायचा. भणंग होता. तो काय बरं करणार मला? आणि मी बरा झालोय म्हणून जर का कोणाचे आभार मानायचे असतील ना, तर सखूचे मान. अगं, देवावरच्या तिच्या निर्मळ आणि निष्पाप श्रद्धेने आणि तिच्या आत्मविश्वासाने मी आज उभा आहे. अहो ऐका ना, मी देवीला गाराणं घातलं होतं. बोलले होते तुम्ही बरे झालात की तुम्हाला देवीच्या पाया पडायला घेऊन येईन, पूर्णाचा नैवेद्य दाखवीन. काय म्हणतेस? का तुम्हाला इतका आनंद का झाला? अगं, होणारच. माझ्या लाडक्या सुनेचा आणखीन एक गुण कळाला. गुण म्हणजे? अगं, तुझी सून मनकवडी आहे. दिगोला विचार. काय रे, आज सखून पूर्णाचा घाट घातलाय ना? हो, खरंच की रमाई. तू इथे येऊन देवीला जायचंय, पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा आहे हे सांगायच्या आधीच सखूचं पूर्ण तयार.
मी काय म्हणतो बाबाजी, आपण या वेळेला सराईत मारेकरी बोलूया ना, म्हणजे आपण नको जाऊया, कारण आपलं समज गणित एका मागून एक फसायला लागले. त्या बाकराची पिस मोजायला आता तू शिकवणार आम्हाला बाहेर्या? तसं नाही बाबाजी, तुम्ही सकून मोर जाता आणि ती विठ्ठलाचा धावा करते आणि तिचा तो विठ्ठल तिच्या मदतीला धावून येतो. म्हणून या वेळेला तिला कळणार पण नाही, तिला संशय पण येणार नाही, असे मारेकरी पाठव. ते लोक सकूला मारतील आणि पंतांना पंढरपूरला धाडून देतील. येणायस खरं बाहेर तू. पंतांना पंढरपूरला पाठवायचं हे फक्त मनोरमे पुरतंय, तिला सांगण्यासाठी. खरं तसं काहीच करायचं नाहीये. त्या सकूच्या संगतीनं त्या केरड्याला भी संपवायचंय आता. वय कारण लय शहाणा झालाय तो आता, बरा झालाय ना. तो बिंग फोडल का मी आणि मनोरमेनच त्याला कोंडून ठेवलं होतं, तेव्हा तो आता वाचता कामा नये, त्याला बी संपवायचं. झाला का स्वयंपाक? अजून किती वेळ लागणार आहे? होतच आलाय. मी करत पुढे पुढे करतेस आणि प्रत्येक कामाला वेळ लावतेस. आटप लवकर. पूर्णाचा नैवेद्य घेऊन आम्हाला देवीच्या दर्शनाला जायचंय. बघू बाई, रमाई मठात गेली होतीस? बोलली नास मला. काय म्हणाले बाबाजी? विचार विचार, आता तू खोदून खोदून विचार. आल्या आल्या बाहेर चौकशा झाल्याच आहेत, आता तू विचार. आणि काय ग, बेडकासारखे मोठे डोळे करून बघतीयस काय? हात का थांबलाय तुझा? नैवेद्याचा डबावर आम्हाला लगेच निघायचंय. आणि यमुने, तू पण चल आमच्या बरोबर. उठ. हो सासूबाई, मी पण येऊ दर्शनाला तुमच्या बरोबर? अजिबात नको. यांना दर्शनाला घेऊन जायचंय, तू आमच्या बरोबर येऊन काय करणार आहेस? नैवेद्य भर. चल ग यमुने. सासूबाई मठातून आल्या.